नमस्कार मंडळी, मी माझा परिचय देतो. मी भारत पाटील डोलीखडा बुद्रुक तालुका जाफराबाद जिल्हा जालना, जिजो हायटेक नर्सरी. तर आपल्याला आपण या 2025मध्ये जे रोपं तयार केलेले होते, 2025चे आपण जे ग्राफ्टिंग केली होती जुलै महिन्यामध्ये, तर त्या ग्राफ्टिंगमध्ये आपण जे कलमं तयार केलेले आहे जवळपास 50 ते 60 हजारपर्यंत. तर ही ग्राफ्टिंग म्हणून आपण तयार केलेली हे आपण बघू शकता. तर ही जुलैमध्ये आपण ग्राफ्टिंग केले होते, जवळपास हे 55 ते 60 हजार नगापर्यंत आपण तयार केले होते. तर याची जी प्रोसेस सांगतो तुम्हाला. आता आपण जवळपास त्या जुलैपासून तर आतापर्यंत हे आपण इथं वाफेत ठेवली होती रोपं. तर याची जी जोमदार वाढ आहे, ती वाढ आपण दरवर्षी काळजीपूर्वक हे रोप या येत्या 2026 जूनमध्ये आपण लागवडीकरता योग्य कशी होईल आणि याची काळजी कशी घेण्यात येईल, तर याकरता आपण याची जे दरवर्षी आपण जे बेडमध्ये कलम दाबतो, म्हणजे ही जी बॅग साईज तुम्हाला दिसते, आता ही बॅग साईज आपण काय करून याच्यामध्ये जे सराय काढून आपण जे खाली दाबतो, तर हे तुम्हाला मी प्रत्यक्षात दाखवतो. आता यावर्षी बी आपण त्या पद्धतीनं कलम टाकत आहोत. तर आता ही जी कलम आहे या तुम्हाला इकडे दाखवत नाही. तर यामध्ये आपण जी कलम तिकडून वाफेतून उचललेली आहे, तर ही कलम आपण इथं दाबलेली आहे या बेडमध्ये. आणि दोन्ही साईडला वरम काढून मध्ये जी खोल आपण म्हणतो वाफा सरी पद्धत, ती सरी पद्धत करून आपण ही कलम इथं या बेडमध्ये दाबली आहे. ते बघू शकता आपण, या पद्धतीने आपण ही बेड दाबलेली आहे. हे बघा, इथं जे अंतर आहे, हे मधलं जे इथं डिस्टन्स आहे, हे कमीत कमी 1 इंचपर्यंत आपण ठेवतो. कारण जेणेकरून ही कलम ज्यावेळेस वाढीच्या अवस्थेमध्ये राहते, त्यावेळेस ती सरळ एका प्रकारे जाऊ शकते. आणि त्याला आपण हे बघू शकतो आता झूम करीत, ही जी बॅक साईज आहे आपली, बॅक साईज आपण पूर्ण दाबलेली आहे, की जेणेकरून आपल्याला वरतून जे पाणी आपण सोडतो खाली साईडला, हे एका प्रकारे हे चांगलं भेटू शकतं. या साईडला तुम्हाला टाकू शकतो मी. तर आपण इथं तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये आपण पाणी सोडलेलं आहे. हे बघा, या साईडनं आपण इथं या जे वरंडे आपण वरम काढलेले आहे, मधून जी खोल सरी आहे, या आपण समप्रमाणामध्ये यात पाणी सोडलेलं आहे. आता याचं काय होतं, ही आता जो महिना आहे आपला फेब्रुवारी एंड, तर मार्च, एप्रिल, मे, जून, म्हणजे जूनपर्यंत ही कलम जवळपास 2 ते 2.5 फुटापर्यंत ही चांगल्या प्रकारे हिची वाढ होती. काय असतं, आपण जर वाफेची कलम ठेवली तर हिची वाढ होत नाही. आणि शेतकरी वर्गाचे जे आहे, शेतकरी वर्ग काय म्हणतात की आपल्याला कलम कमीत कमी 2 ते 2.5 फुटापर्यंत कलम पाहिजेत, लहान कलम कोणी घेऊ शकत नाही. तर त्याकरता मातीचा गुणधर्म असा आहे, ही जी बॅग आहे ही मातीमध्ये जर आपण दाबली तर मातीचा गुणधर्मच वेगळा आहे. त्याच्या मुळे की बाहेर येत नाही, परंतु ती झाड एकदम चांगलं वाढतं आणि स्टममध्ये सुद्धा चांगलं होतं आणि क्वालिटीसुद्धा चांगली होती. तर ते शेतकऱ्यांना ती कलम हवी असते, त्यामुळे आपण ही दरवर्षी या बेडमध्ये आपण कलम दाबतो. तर तुम्हाला हे दाबाचं ते कलम जे आपण बेडमध्ये टाकतो हे तुम्हाला दाखवतो मी सर. तर हे बघा, आपण बघू शकता इथं जे आपण या बेडमध्ये कलम दाबलेली आहे. तर हे बघा, याचं जे डिस्टन्स आहे हे आपण अंतर ठेवलेलं आहे. आणि याच्या मधल्याच्या याच्यामध्ये आपण जी माती टाकत आहोत, मधलं जे गॅप आहे, या गॅपमध्ये पूर्ण माती भरत आहोत आणि पन्नीच्या लेवलपर्यंत ही माती आपण भरत आहोत. आणि नंतर यावर मग आपल्याला येते जे 5-6 महिने आहे आपले, यावर आपल्याला पाणी देणे, खताचं नियोजन, फवारण्या, ड्रिचिंग हे आपल्याला हे पूर्ण याच्यामध्ये करणं पडतं. त्यावेळेस ती कलम चांगल्या प्रकारे सुदृढ जूनमध्ये आपल्याला लागवडी करता योग्य होती. तर आपण गेल्या वर्षीला जी कलम बेडमध्ये दाबली होती, तर त्या कलमाचं आपण आता जी काही राहिली कलम आहे, जवळपास आपली 50-60 हजारपर्यंत आपण विक्री करता कलम ठेवली होती. तर त्यातली काय 2 ते 3 हजार आपले नग आपल्याकडे राहिले. तर गेल्या वर्षी आपण ह्याच पद्धतीनं ही कलम बेडमध्ये दाबली होती. तर ही जी कलम आहे गेल्या वर्षीची आपली, ते बघू शकतो मी. आता ही कलम जवळपास 19 महिन्याची कलम आहे. तर 1, 2, 3, 4 स्टेपमध्ये कलम आहे आणि खोडाची जाडीसुद्धा चांगल्या प्रकारे झाली. तर अशी जी कलम आहे, ही कलम शेतकऱ्याला लागवडी करता एकदम योग्य आहे. याच्यापेक्षा मोठी कलम नको. कारण काय असतं, ह्या रूट जे असते खालचे मुळे याच्या आंब्याची, तर जेवढी कलम मोठी असली तेवढे रूट त्या कॉईल या पन्नीमध्ये झाल्यामुळं ती कलम सेट होत नाही. तर आपल्याला लागवड जर कलम करायची असेल केशर आंब्याची, तर सरासरी बॅग साईज आणि कलमाचं जे रूट असतं, हे रूट त्यामध्ये कॉईल व्हायला नको, की जेणेकरून पुढं जे आपला आंबा आहे तो चांगल्या प्रकारे सेट झाला पाहिजे. तर शक्यतो शेतकरी मंडळींना कलम निवडताना ही 2-2.5 फुटाच्या आतली कलम घ्यावी. आणि आपलं जे आता जिजाऊ नर्सरी आहे, आपण दरवर्षी बऱ्याचशा कलमा शेतकऱ्यापर्यंत पोच करतो. लागवडसुद्धा आपल्याकडं लागवडसुद्धा करून देतो. आणि हा जो आपला मदर पॅन्ट आहे, 2002चा मदर पॅन्ट आहे आपला, यापासून आपण इथं ही कलम तयार करतो दरवर्षीला. आणि दरवर्षी आपल्याला एक नियोजनबद्ध
कार्यक्रम ठेवून आपण एक कलम तयार करतो. आता ही आपण जी तुम्हाला दाखवलेली आहे बेडमध्ये टाकलेली, तर ह्या कलम आपण ह्या येत्या 2026 जूनला लागवड करता शेतकऱ्याला देणार आहे. आणि दुसरा विषय म्हणजे जूनमध्ये जी लागवड करायची शेतकऱ्यांना, तर त्या शेतकऱ्यांना येत्या ह्या जून जुलैमध्ये लागवड जर करायची असेल तर आपल्या जिजाऊ हायटेकनंच संपर्क साधावा. माझा नंबर आहे 9585468610. दुसरा नंबर आहे 9049144109. तर आपलं जे जिजाऊ हायटेकच्या नर्सरी चॅनल आहे, तर या चॅनलला तुम्ही केव्हाही लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि आमच्या कॉमेंटसुद्धा करू शकता. कॉमेंटमध्ये तुमचे काही जे समस्या असेल त्यांचा आम्ही पूर्ण माहिती देऊन तुम्हाला पूर्ण सखोल मार्गदर्शन करू. आंबा लागवडीपासून तर आंबा मार्केटपर्यंत कसा आणायचा हे संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला भेटेल जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथं थांबतो. राम राम.